भाजप नेते आणि वाई मतदारसंघाचे माजी आमदार मदन भोसले यांची राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी साताऱ्यातील घरी जाऊन भेट घेतली। वाई मतदारसंघातील मदन भोसले आणि यशराज भोसले या काका पुतण्याला आपल्या गळ्याला लावण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने प्रयत्न सुरू केल्याचे दिसतंय। सोलापूर जिल्ह्यातील माढाचे अजित पवार पक्षाचे आमदार बबनराव शिंदे यांच्या अडचणी वाढल्या। अजित पवार पक्षातील अनेक पदाधिकारी 4 सप्टेंबर रोजी शरद पवार पक्षात प्रवेश करणार आहेत। तर यावेळी मोठ्या मेळाव्याचं आयोजन करण्यात येणार आहे। अहमदनगरच्या कर्जत जामखेड मतदारसंघात आमदार रोहित पवारांच्या पुढाकाराने रक्षाबंधन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर मतदारसंघातील हजारो महिलांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला। पूर्वीचा भाजप अतिशय सुसंस्कृत होता आणि आताच्या भाजपबद्दल काही समजत नाही अशी टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे। सध्या भाजपच्या विकासाच्या गोष्टी करतात तो विकास त्यांनी केलाच नसल्याचं दुर्दैव आहे। भाजपचे नेते ज्या पद्धतीने बोलतात त्यांचं आश्चर्य वाटतं असल्याचं देखील सुळेंनी यावेळी बोलताना म्हटलंय। अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनकेंनी थेट शरद पवारांच्या स्वागतासाठी फ्लेक्स झळकवले। शरद पवार स्वागत देखील बेनकेंनी केले। तसंच नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राची पाहणी करण्यासाठी शरद पवार पोहोचले त्यावेळी बेनके उपस्थित होते। अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके यांना शरद पवारांनी ताटकळत ठेवल्याची चर्चा आहे। जुन्नर दौऱ्यादरम्यान अतुल बेनके हे शरद पवारांच्या भेटीला गेले होते, मात्र पवारांनी त्यांना ताटकळत ठेवलं तसंच त्यांची भेट घेणं टाळल्याची चर्चा आहे। याआधी बेनकेंनी पवारांना भेटण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यावेळीही पवारांनी त्यांची भेट घेतलेली नव्हती। अकोला दौऱ्यादरम्यान राज ठाकरेंनी आगामी निवडणुकीत ताकदीने उतरण्यासाठी मनसैनिकांना कानमंत्र दिलाय। विदर्भातील काही ठिकाणच्या उमेदवारांची नावं त्याआधी त्यांनी जाहीर केली आहेत, मात्र अकोल्यात त्यांनी एकही उमेदवार सध्या जाहीर केलेला नाही आहे। अकोला दौऱ्यावर असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जय मालोकर यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे। आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड प्रकरणात मनसैनिक जय मालोकर यांचा मृत्यू झाला होता। यावेळी ठाकरेंनी मृत मनसैनिक जय मालोकर यांच्या कुटुंबियांची भेट घेत विचारपूस केली। मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या बदलापूरमध्ये जाणार आहेत। चिमुकल्या मुलीवर अत्याचाराविरोधात आंदोलनात सहभागी झालेले बदलापूरकरांची राज ठाकरे भेट घेतील, त्यांच्याशी संवाद साधतील। जालन्यातील औद्योगिक वसाहतीत झालेल्या अपघाताची पाहणी करत जखमी झालेल्या कामगारांची भेट विचारपूस अंबादास दानवेंनी केली। दरम्यान औद्योगिक सुरक्षा राखण्यात प्रशासनाला अपयश आले। सरकारला औद्योगिक सुरक्षेबाबत उपाययोजना करायला भाग पडल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचा इशारा दानवेंनी दिलाय। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी तातडीने खड्डे दुरुस्ती करा असे आदेश देऊनही प्रशासन डोळेझाक करते असा आरोप महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी केला। पुण्यात खड्ड्यांमुळे नागरिकांचं कंबरडं मोडलं। मंत्री मोहोळ यांचं प्रशासनावर वचक नसल्यामुळेच ही परिस्थिती ओढवली आहे अशी टीकाही सुरवसेंनी केली। शिरूर तालुक्यातील वडू बुद्रुक इथं शिवछावा प्रतिष्ठाननं आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमात भर पावसात गौतमी थिरकलेली आहे। तर अदाकारींवरती बेधुंद होऊन प्रेक्षकही नाचताना पाहायला मिळाले। त्या कार्यक्रमासाठी प्रेक्षकांनी तोबा गर्दी केली होती। गणेशोत्सवानिमित्त एसटी महामंडळाकडून जादा बसेस सोडण्यात आल्या। त्याला कोकणवासियांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय। आरक्षणाला पसंती देत जवळपास 75% एसटी बसेस फुल झाल्यात। आतापर्यंत 3000 गाड्यांचं आरक्षण झालंय। रायगडच्या पेनमध्ये सध्या गणेशोत्सवाची लगबग सुरू आहे। गणेशोत्सव काही दिवसांवर आलाय। चित्रशाळांमध्ये गणेश मूर्तींवर अखेरचा हात फिरवला जातोय। रंगरंगोटी बरोबरच मूर्तींना कपड्यांचा दागिन्यांचा साज चढवला जातोय। यंदा वस्त्रालंकारित मूर्तींना भक्तांकडून जास्त मागणी आहे। बीडच्या परळी तालुक्यात 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं पाणी प्रश्न मार्गी लागला, कारण वाण धरण, बोरणा मध्यम प्रकल्प आणि चांदापूर येथील तलाव ओसंडून वाहत आहे, त्यामुळे परळीकरांचा पाण्याचा प्रश्न मिटला। दरम्यान चांदापूर येथील तलावावर तरुण हुल्लडबाजी करताना दिसतात। सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलाय। सातारा शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय। पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय असून अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचलंय। तर जिल्ह्यातील घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात पावसानं हजेरी लावली। नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनानं दिला। बुलढाण्यात मुसळधार पावसाची हजेरी लावली। नदी नाले तुडुंब भरले। पूर्णा नदीला पूर आलाय, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। जळगाव, जामोद आणि नांदुरा या 2 तालुक्याला जोडणारा जुना पूल पाण्याखाली गेलाय, त्यामुळे वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे। तर नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी शिरल्यानं पिकांचं मोठं नुकसान झालंय।
पंढरपूरमध्ये भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरांना पाण्याचा वेढा पडलाय। उजनी आणि वीर धरणातून भीमा आणि नीरा नदीत सोडलेल्या पाण्यामुळे भीमा नदीची पाणी पातळी वाढलेली आहे। सोलापूरच्या बार्शी तालुक्यात मुसळधार पाऊस झालाय, त्यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले। आगळगाव परिसरात रस्ते जलमय झाले, त्यामुळे चांदळी नदीकाठच्या गावांचा संपर्क तुटला। नदीचा पूल लहान असल्यानं गावकऱ्यांची गैरसोय झाली आहे। अकोल्यात सलग 2 दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच आहे। या पावसामुळे अकोल्यातील विश्वमित्रा प्रकल्प 100% भरला आणि या प्रकल्पातून नदीपात्रात पाण्याचा मोठा विसर्ग सुरू असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। परभणी जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस झालाय। जिल्ह्यात सरासरी 44 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर 7 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली। या भागातील पिकं पाण्याखाली गेल्यानं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते। नंदुरबार जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे। या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय, तर शेतामध्ये पाणी साचलंय, त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय। जिल्ह्यात अजून 2 दिवस पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला। धाराशिव जिल्हा सलग दुसऱ्या दिवशी पावसानं हजेरी लावली। वाशी, कळंब, धाराशिव, तुळजापूरसह जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली। सतत पडणाऱ्या पावसामुळे मांजरा नदीला पूर आलाय। दरम्यान फकराबाद पुलावर पाणी आल्यानं गावचा संपर्क तुटलाय। अनेक दिवसांपासून या पुलाची उंची वाढवावी अशी मागणी गावकरी करतायत। धाराशिवसह आसपासच्या 52 गावांची तहान भागवणारं तेरणा धरण ओव्हरफ्लो झालंय, त्यामुळे या परिसरातील गावांच्या पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न मिटलाय। जिल्ह्यात 508 मिलीमीटर इतका पाऊस झाला असून आतापर्यंत 84% पाऊस पडला। 508 मिलीमीटर इतका पाऊस झाला असून आतापर्यंत 84% पाऊस पडला असल्याची माहिती आहे। जिल्ह्यात सरासरीपेक्षा 132% पाऊस झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। कल्याण डोंबिवली परिसरात पावसाची रिमझिम सुरू आहे, तर अधूनमधून पावसाचा जोरदार सरी बरसत आहेत। हवामान विभागानं मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। पुण्यातील भोर, वेल्हा, मुळशी, मावळ या भागात जोरदार पाऊस होतोय। पाणशेत धरणातून 8320 क्युसेक विसर्ग सुरू आहे, तर वरसगाव धरणातून 6395 क्युसेक विसर्ग सुरू आहे। कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढलाय, त्यामुळे राधानगरी धरणाचा एक दरवाजा रात्री उघडला। 6 नंबरच्या दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला। गेल्या 15 दिवसांपासून पावसानं कोल्हापूर जिल्ह्यात दडी मारली होती, पण आता मात्र हा पाऊस सुरू झालेला आहे। कोल्हापूर जिल्ह्यात विविध भागात शेतीसाठी हार्वेस्टर मशीनचा वापर केला जातोय। मूग, उडीद अशा खरीप पिकांच्या रास काढणीला सुरुवात झाली। आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यानं वेळेची आणि पैशांची मोठी बचत होते। पावसाळी पिकनिकसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील घोडाझरी तलाव आणि सिंचन प्रकल्पाला पहिली पसंती लाभते। संपूर्ण विदर्भातून या सिंचन प्रकल्पाचा सांडवा अनुभवण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होते। घोडाझरी इथं बोटिंगची सोय असल्यानं पर्यटकांच्या आनंदात आणखीनच भर पडली आहे।